उल्हासनगरमध्ये पालिकेकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सव सजावट स्पर्धेचं आयोजन। मूर्ती विसर्जनानंतर उरलेली माती पालिका कार्यालयात जमा करण्याचं आवाहन। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंना सांगली पोलिसांची नोटीस। राहुल गांधींच्या दौऱ्यात सहभागी होण्यास पोलिसांचा मज्जाव। देशात यंदा सर्वाधिक पाऊस महाबळेश्वरला। मेघालयातील चेरापुंजी नंतर दुसऱ्या स्थानावर महाबळेश्वरचा क्रमांक। तब्बल 5620 मिलीमीटर पावसाची नोंद। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा मोठा फटका। बस फेऱ्या रद्द झाल्याने सुमारे 9,37,000 रुपयांचं उत्पन्न बुडालं। मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडप उभारणीसाठी खड्डे न खोदण्याचे मुंबई पालिकेचे आदेश। तर खड्डा खोदल्यास प्रति खड्डा 2,000 रुपयांचा दंड वसूल करण्याच्या सक्त सूचना। पुण्यात गणेशोत्सवात 7,000 पोलिसांचा तगडा बंदोबस्त। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे पोलिसांच्या वतीने विशेष खबरदारी। कर्मचारी भविष्य निधी संघटनेतून मिळणारी EPS 95 पेन्शन आता देशातल्या कुठल्याही बँकेतून काढता येणार। येत्या जानेवारीपासून निर्णयाची अंमलबजावणी। बडोदा JNPT महामार्गावर बदलापूर ते पनवेल असा महाराष्ट्रातला सर्वात लांब बोगदा। बोगद्याचं काम अवघ्या 15 महिन्यांमध्ये पूर्ण। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही केलं वेगवान कामाचं कौतुक। नाफेड आणि NCCFच्या हस्तक्षेपामुळे राज्यात कांद्याच्या दरात घसरण सुरू। कांद्याच्या दरात क्विंटल मागे 200 ते 300 रुपयांची घसरण। चीनी संसाधनांवर कमीत कमी अवलंबून राहण्याचं संरक्षण मंत्रालयाचं धोरण। तर ड्रोनसाठी लागणाऱ्या चीनी बनावटीच्या उपकरणातून डेटा ट्रान्सफर होण्याची भीती। मुंबईत मध्य रेल्वे प्रशासनाच्या वतीने 18 होर्डिंग्सवर कारवाई। तर 4 होर्डिंग हटवले तर 14 होर्डिंगची उंची कमी केल्याची माहिती। मुंबईत म्हाडाच्या 2030 घरांची सोडत निघणार। 7 किंवा 8 ऑक्टोबरला सोडत निघण्याची शक्यता। वाढीव टप्पा अनुदान देण्यासाठी मागणीसाठी कोल्हापुरातील शिक्षक रस्त्यावर। शिक्षक दिनीच केला रास्ता रोको। सांगलीच्या खानापूर विटा मतदारसंघातून श्रीकांत शिंदेंनी सुहास बाबरांच्या प्रचाराची अंडी फोडली। भारतीय जनता पक्षाचे गोपीचंद पडळकर विटा खानापूरमधून दावेदार। महायुतीमध्येच वादाची ठिणगी पडण्याची शक्यता। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 3,675 गावं अतिवृष्टीने बाधित। तर 12,41,967 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। यवतमाळच्या वागद इजारा गावात खासदार संजय देशमुखांनी केली शेतीच्या नुकसानीची पाहणी। संजय देशमुख यांच्याकडून शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।